नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता जातोय मालवणला. काल कुडाळला आलो होतो, आता जातोय मालवणला फिरायला, तारकारली वगैरे. तारकारली वगैरे बघू काय कसं. आज स्कुबा डायव्हिंग करणार आहोत आम्ही सर्वजण. तिकडे असलं तर आम्ही करणार स्कुबा डायव्हिंग जर ओपन चालू असलं तर. हां, तर आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मजा येणार आहे. मोरया मोरया. आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मजा येणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या दिवसात पण आम्ही मज्जा करणार आहे आणि आम्हाला मज्जा करताना बघताना तुम्हाला सुद्धा मज्जा येणार आहे. हां, तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. आम्ही आलो आहे आता मालवणच्या मच्छी मार्केटला. काय आहे हे बघा, बघा मच्छी बघा, कोलंबी, बांगडा, इथले लोकल मासे आहेत. बघतो बघा, मुश्या वगैरे आहेत, खेकडे. गावठी मासे आहेत आणि आतमध्ये आपले पापलेट वगैरे, बांगडे. पण महाग खूप आहेत म्हणून नाही घेतले आम्ही, ओव्हरच महाग आहेत. 500 रुपयाचे 7 का 8 बांगडे होते फक्त, 500 रुपयाचे. 200 वगैरेला भेटले असते तर घेतले असते. हे बघा समोर समुद्र आहे, तो सिंधुदुर्ग किल्ला आहे समोर दिसतोय तो. इथून तुम्हाला जर किल्ल्यावर जायचं असेल ना तर ही जे हे आहे ना, इथे बोट लागतात, समोर बघू शकता तुम्ही. इथून जातात किल्ल्यावरती आणि हा आहे समुद्र. लाटा बघा केवढा. आता आम्ही जातोय तारकारलीला. तारकारलीला जायचं ना, आता जातोय तारकारलीला. बघूयात तिथे स्कुबा डायव्हिंग वगैरे करायला भेटलं तर करणार, वॉटर स्पोर्ट काय असतील तर करणार. मग एक्सायटेड असतं खूपच. खूपच. सध्या मी ते माझी एक ऑर्डर आली आहे घरी. हां का, त्याची ऑर्डर आली काहीतरी. तर ते चेक करतो. हां, काहीतरी ऑर्डर आली ती चेक करते तो. ही आहे कर्ली नदी 6 जण आहोत आणि पाठीमागे आहे आमच्या बीच. ओके. असा हा निसर्गाचा सुंदर काय बोलतात त्याला, निसर्गाचं सुंदर रूप आहे हे. एका साईडला नदी आणि एका साईडला समुद्र आणि पुढे देवबागला गेल्यावरती त्याचा संगम आहे. इथे देवबाग, नदी आणि समुद्र एकत्र मिळतात पुढे. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे आता देवबागच्या संगमावर, जिथे नदी आणि समुद्र मिळतात तिथे आलो आहे. हे बघा, इथे नदी आणि समुद्राचं संगम होतं, त्याच्यामुळे इथे याला नाव देवबाग संगम असं दिलेलं. हा इथे समुद्र आहे राईटला आणि ही इथे कर्ली नदी आहे आणि आम्ही इथे आता त्या पॉईंटवर उभे आहोत. इथे आलो आहे आम्ही रिक्षा वगैरे घेऊन आपली आणि बाईक, सगळेजण आहोत. तर आता जेवण रेडी होतं आहे आणि इथे ऑमलेट तळतोय आणि बघूयात, झाल्यावरती जेवायला बसू मस्तपैकी आणि पुढचा जो असेल प्रवास तो करूयात. म्हणजे सुनामी आयलंड वगैरे जाणार आहोत तर ते करूयात. जेवण तर आम्ही सोबतच करायला आणलं आहे, आपल्या या सगळ्या वस्तू.
त्याच्यामुळे करतो. आणि एक गोष्ट सांगायची होती, तुम्हाला वाटेल की कुठे पण गेलो तरी आम्ही जेवण करतो आहे, म्हणजे ह्या फिरण्याच्या ठिकाणी वगैरे करतो आहे. तर इकडचे जे लोकल आहेत ना, त्यांचे आम्ही परमिशन घेऊनच हे सगळं करतो आहे. आणि कचरा वगैरे कुठे गेलो तरी आम्ही कचरा घेऊन जातो बाहेर कुठेतरी फेकायला, कचरापेटीत वगैरे. ही गोष्ट सांगतो आहे कारण बरेच जण कमेंट करून बोलतात की कचरा करू नका वगैरे. आम्ही इथली परमिशन घेऊनच करतो आहे. लोकल जे आहेत इथले रहिवासी, त्यांना विचारूनच हे सगळं करतो आहे. त्याच्यामुळे कमेंट करताना जरा विचार करा. हे बघा पाणी, पाणी बघा यायला. हे बघ, पाणी यायला लागलं, आता पाणी भरतोय. तर कोकण आपलोच असा. हे बघा घाम बघा केवढा आलाय, खूप गरम होतं इथे. केवढा तुम्ही बघू शकता, घाम असा गळतोय पूर्ण. त्यात आता भरती चालू आहे, तर पाणी पूर्ण इथे येतं. आता आम्हाला इथून उचलून कुठेतरी बाजूला जायला लागेल हे सगळं. मित्रांनो, आता जेवण वगैरे बनवलेलं आहे आम्ही, पूर्ण रेडी झालेलं आहे तिथे. आणि आता इथून जाणार आम्ही सुनामी आयलँडवरती. जेवण रिक्षातच ठेवणार आणि मग पुढे कुठेतरी सुनामी आयलँडवरनं आल्यानंतर पुढे कुठेतरी जाऊन जेवणार. म्हणजे इथून तारकर्लीमधून बाहेर निघणार, कारण बाहेर निघताना आम्हाला ट्रॅफिक खूप भेटेल त्याच्यामुळे. तर इथून बाहेर निघून मग आम्ही जेवायला बसणार कुठेतरी झाडाखाली जागा बघू आणि मग जेवायला बसतो. तर बघा इथे आता पब्लिक थोडी वाढलेली आहे, सगळे पाण्यात उड्या मारतात तिथे आणि आम्ही इथे जेवण करतोय. काम एकदम फिट. मग तर मित्रांनो, आम्ही जातोय आता बोटिंगला. सुनामी आयलँडवर जाऊन थांबणार आहोत. त्याच्या अगोदर जरा 4-5 पॉईंट बघणार आहोत. तर आता निघालो आम्ही. हे बघा, तर आता चाललोय. मस्त झाड बघा, हा झाड बघा मित्रांनो कसं भारी वाटतं, वडाचा. रात्रीच खेळ चालेमधला झाड आहे. हे बघा कौलांचं घर. नाही, मग चालत चाललो इथून. समोर नदी आहे तिथे जाणार, बोटीमध्ये बसणार आणि निघणार. तर भेटूयात आता तिथे डायरेक्ट. सापण घेतला आहे, म्हणजे जाळं घेतलं आहे. पापलेट गुत्ते का सुरमई गुत्ते बघूयात. टाकणार आहोत आम्ही त्याच्यात पाण्यात. बघूयात, ट्राय करूयात, काय भेटलं तर भेटलं. हे बघा दगडं वगैरे घेतल्यात त्यांनी. जाळा टाकला की त्याला खाली ठेवायला वजन म्हणून. हे बघा आम्ही इथे आता पॉईंटवर आलो आहे. हे बघा बोट येते, बोट आली की मग बसणार आणि मग निघणार. आपली बोट आलेली आहे आता. छान बोट आहे सेटिंगवाली. बोटचं नाव गंगा. गंगा आहे बघा, बोटचं नाव गंगा. चला निघतो आता डायरेक्ट बोटीत. तन्मय कसा वाटते? हा, हे झालं टाकायचं आहे आम्हाला तिथे. हे बघा आमचा नाखवा बसला इथे. आता बोट निघालेली आहे. ये आलं की लेवल का बंद? ये आलं की लेवल का बंद आहे. हे बघा आता निघालेली आहे बोट मस्तपैकी. जॅकेट घाला, जॅकेट. बोट आता निघालेली आहे. बघा थांब ना जरा. हे बघा आता संगम पॉइंट वर चाललोय आम्ही. यो आता थोड्याच वेळात आम्ही भुसा टाकतोय. बघूया काय होतंय. पापलेट, सुरमई, नाहीतर घरी झोपायला काय बघू. भुसा म्हणजे जाळं टाकणार आहोत आम्ही आता. हे बघा फुल ठाण्यावरनं घेऊन आलो आम्ही चालत आज त्याच्यासाठी. आता बघू काय होते. नाहीतर झाले इकडेच सोडून येऊ. हे बघा आम्ही आता पहिले मगाशी तिकडेच जेवलो नाही, मग काय जेवण बनवला. हा तेच जेवण बनवलं आणि मग इथे आलो. आता बघू पुढे कसं काय समजेल. आता गेल्यावर तिकडे मगर आहे ना, ती मगर. बघूया मगर कशी दिसते ते बघायचं आहे. हा ते बघा समोर संगम पॉइंट आहे
लाटा बघा कशा उसळलेल्या आहेत. काठी या लाटा बघा. प्रवास केला. एक कर्ली नदी आहे. हा पण कर्ली नदी ही फक्त आम्ही पावसातच बोलतो नदी. हा. कारण काय डोंगर भागातून जे पाणी उतरतं ते डायरेक्ट ह्या खाडीला मिळतं आणि खाडीला मिळतं डायरेक्ट समुद्रात जातं. हा जेव्हा मिळतं ते वरून येतं ते गोडं पाणी असतं. ते गोडं पाणी समुद्रात मिळतं म्हणून याला आम्ही नदी पुणे बोलतो. 3-4 महिने ही पूर्ण नदी असते. आता हा. जर चाकून बघितला खारण हम्म. समुद्राचं पाणी जास्तीत जास्त आतमध्ये जातं ते सगळं खारट करतं म्हणून याला आम्ही कर्ली खाडी बोलतो. तर ह्या कर्ली खाडीला 2 तालुके जोडलेले आहेत. एक म्हणजे हा दिसतोय बघा हा मालवण तालुका. मालवण तालुक्याचं देवबाग गाव. हा. देवबाग संगम बीच म्हटलं जातं. हा. आता या आमच्या देवबाग गावात जर जाल तर तुम्हाला नारळाची शेती जास्त आणि मासेमारी हा. सगळे कोळी लोक आहेत या साईडला. हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आंजण म्हणून दिलेलं गाव आहे हा देवबाग गाव. दिसतोय ना हा. इथून आता हे जे बीच दिसतंय हे 200-300 मीटर असं आतमध्ये होतं. त्या पलीकडे होतं ते जिथं आपण जाणार लागून तुम्हाला मी तर इथं झोपड्या होत्या झाडं होती. त्याच्यानंतर आमची स्मशानभूमी होती. सगळं 2005ला जेव्हा सुनामी आली त्याच्या सुनामीनंतर जी लाट आली त्या लाटेने आतमध्ये पाणी शिरलं आणि आमच्या घरापाशी म्हणजे किनाऱ्यापासून जे गाव आहे ते पूर्ण घरं आहेत विहिरी आहेत तिथं पाणी गेलं आणि सगळ्या विहिरी खारट झाल्या. म्हणजे 1 महिना आम्हाला खारट पाणी होतं ह्या गावातून आणावं लागतं. हा जो गाव दिसतो हा नेवाळी गाव आहे. नेवाळी गाव वेंगुर्ला तालुका. इकडे गेला तर वेंगुर्ला तालुका नेवाळी गाव. इथं तुम्हाला जास्त करून काजू फणस आंबा सुपारी नारळ हे जास्त प्रमाण लोकवस्ती कमी. त्या साईडला लोकवस्ती जास्त. हे शिवशंकराचं मंदिर आहे मोगरेश्वर मंदिर. जेव्हा आम्ही सुरुवात करतो समुद्रात जाण्यासाठी तेव्हा इथे नारळ वगैरे देऊन समुद्राची सुरुवात. हे बघा हे मंदिर आहे ते. जेव्हा सुनामी आली तेव्हा आमचं जे बीच आहे ते लांब लचक होतं. सुनामीच्या लाटेनंतर बरेचसे सायक्लोन गेले. लोकते गेलं ओकी गेलं केअर गेलं. त्याच्यात हळूहळू जे बीच आहे ते सगळं म्हणजे कमी कमी होत गेलं आणि पाणी आता वाढत चाललं. म्हणजे आता जी आमची घरं आहेत त्या घराशिवाय आम्ही नारळाची जावळ्या म्हणतात त्याच्या झोपड्या बांधायचो आम्ही त्या पलीकडे आणि झोपायला वगैरे वापरायचं जाळी ठेवायला वापरायचं वड्या ठेवायला वापरायचं. पण ते सिस्टीम आता बंद झाली कारण का तर समुद्राचं पाणी जास्त प्रमाणात वरती येत आहे. बीच सगळं कमी होत चाललेलं आहे. तर हा सगळा अरबी समुद्र जे अरबी समुद्राचं पाणी ह्या साईडला इथं संगम तयार होतो. तर संगम आम्ही जेव्हा समुद्रात जातो ना तेव्हा इथून आतमध्ये जातो. ही आता लाटं अशी असल्यामुळे गव्हर्नमेंटने टुरिझमसाठी आतमध्ये जाण्यासाठी बंदी केली. आम्ही मच्छीवाली जातो मच्छी वगैरे रात्रीचे जेव्हा पकडायला जातो ना तर इथून ह्या लाटेतून आम्ही आतमध्ये जातो. पण आता टुरिझम आमचं 12 तारीखला बंद केलं आहे समुद्रात. बाकी इथल्या इथे हे फिरवतात आणि बाकी 25 तारीखला पूर्णपणे बंद वाटतं. डॉल्फिन सफरसाठी तिकडे जातो. ते जे दगडं दिसत आहेत माहिती ते नॅचरल दगड आहे. असं कोणी आणून वगैरे नाही. तो लाईट हाऊस आहे ते म्हातारीची तुळसाची फेमस. हा ते बघा तो लाईट आहे. तो खांबा दिसतोय ना तो दगड आहे. तो लाईट हाऊस म्हटलं जातं. पण बंद झाली आहे जाण्यासाठी जाऊन येऊन 2.5 तास लागतात. एवढं आतमध्ये 30 किलोमीटर होतं. तुमच्या भाषेत कोळी लोकांच्या जर भाषेत म्हणायला गेला तर ते 5 नॉटिकलमध्ये आहे. हे बघा आता संगम पॉईंटवर आलेलो आहोत आम्ही. म्हाताऱ्याची चूल बंद आहे सध्या पावसाच्यामुळे. आता ते पुढच्या वर्षी जाऊ डायरेक्ट. मला मासे वगैरे पकडायचे आहेत ना. माझ्याकडे भरपूर हे बघा हा आहे सीबर्ड आयलँड. थोडंसं तुम्हाला वाळू दिसत असेल म्हणजे वाळू एवढी दिसत नाही आम्हाला दिसते. कॅमेऱ्यात दिसते का माहीत नाही. पण पाण्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो की तिथे आयलँड आहे. काय आहे सीबर्ड आयलँड. इथे ते सीबर्ड असतात ना बाहेरनं आलेले पक्षी ते इथे येतात. तर आता पाणी भरलंय म्हणून तो एवढा दिसत नाहीये. पाणी नसतो तेव्हा असतं इथे. हे बघा हा भोगवे. पाणी येण्यासाठी वॉटर दिसत असेल तुम्हाला की याच्यात माती तर आहे सीबर्ड आयलँड. नजारा बघा बीच एकदम स्वच्छ बीच. तिथं कासवांचं बेट म्हणतो आम्ही म्हणजे समुद्री जी कासवं असतात ना तिथं अंडी घालण्यासाठी येतात भोगवे बीचला. ती बरोबर 52 दिवसांनी अंडी ओपन होतात. पिल्लं बाहेर पडताना दिसतात. मग तो जो एरिया आहे अंडी जिथं घालतात
तिथं फक्त कस्टमरला अलाउड करत नाही, म्हणजे जाऊ शकत नाही. बाकी तिकडची लोकल लोक आहेत ती त्याला कव्हर करतात. जे प्राणी मित्र वगैरे आहेत ना ते त्याला कव्हर करतात, अंड्यांना त्याचं संरक्षण करतात 52 दिवस. मग 52 दिवसांनी पिल्लं ती बाहेर पडतात. तिकडे तो लाईट हाऊस आहे, मोठा दिसतोय तो सध्याचा फेमस लाईट हाऊस, तो तिकडे आहे. रुपांचा सर ना. हां, ब्रिटिशकालीन दोन्ही लाईट हाऊस आहे. जेव्हा आपल्या भारतात पोर्तुगीज वगैरे आले तेव्हा ह्या साईडला पश्चिम किनारपट्टीला आले ना ते. मग पश्चिम किनारपट्टीपासून त्यांनी गोव्यापर्यंत आपली राजवट मानली, गोव्यापर्यंत आपली व्यापार लाईन चालू केली. पण ती व्यापार लाईन इंग्रजांना खूपच होती. मग इंग्रजांनी काय केली, आपली व्यापार लाईन चालू करण्यासाठी परमिशन घेतली आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केल्यावर पहिलं गोदाम उभं केलं सुरतला. सुरतपासून मग ते व्यापार लाईन त्यांची चालू झाली. त्यांना शह द्यायचा होता पोर्तुगीजला. मग हे लाईट हाऊसची ही दगडं नॅचरल दगडं, मग त्याच्यावरती लाईट हाऊस करतात. हा सगळा नेवाळी बीच. हा बघा नेवाली बीच, इकडे तो भोगवे बीच आणि हा इथे देवबाग. निसर्गाचं अद्भुत रूप आहे मित्रांनो हे कडक वाटतं एकदम. तर आता आम्ही उतरलो आहोत सीबर्ड आयलँडवरती. तुम्हाला मी मगाशी दाखवला आयलँड, हा बघा समोर आहे तो भोगवे बीच, हा नेवाली बीच बोलतात याला, आणि हा देवबाग संगम, देवबाग बीच. आता इथे थांबलोय. हां अच्छा. आपल्या देशात बाहेरच्या देशातून येतात ऑस्ट्रेलियन पक्षी. तर मित्रांनो इथे जानेवारी मार्चच्या दरम्यान ते सीबर्ड येतात. व्हाईट कलरचे ते पक्षी असतात ना, ऑस्ट्रेलियामधून इथे येतात. म्हणजे त्या टायमाला येतात फक्त. तर आता हा असा आयलँड आहे. आता पाणी आहे थोडंसं याच्यावरती, नाही तर हे पूर्ण हे असतं, रिकामी असतं. एवढं पण पाणी नाही आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त वाटतंय मित्रांनो. काय कडक म्हणजे व्ह्यू आहे, बघू शकता. ती लाट आली बघा. आमचं तन्मय आता बाहेर राहिला आहे, त्याला बाहेरच ठेवणार आहोत आम्ही. हा बघा इथे पॅराशूट उडला. हा बघा रिस्की आहे ना. हा बघा त्या दिवशी गणपतीपुळेला पण होता. हा बघा आमच्या गड्याला जमलं नाही चढायला. टाकलू नको, काय करते. चढ चढ. चढला चढला. कसा उरला. हो बघा पॅराशूट उडला. आता निघालोय सीबर्ड आयलँडवरनं. खेकड्यांचा एरिया. त्या काय आण बघ ना, ते बोद्या बोद्या दोन्ही असतात. ते खाली त्या मोठ्या असतात आणि हे खाली नाही, हे वेगळे असतात. या अशा खेकडे आम्ही खातो. खाली काळ्या असतात. या काय हे बघा खेकडे. आमच्या इथे याला बोद्या बोलतात. बोद्या बोदी बोद्या बोदी बोलतात आमच्या इथे. खातो आम्ही. आता आमच्या इथे नाही भेटत, पहिला खूप भेटायचं. ते कसं पाणी स्टेबल असलं ना का हे टाकायचं इथं काय ते भेटतात. तू आता टाकलीस ना, टाकेपर्यंत तिकडे जाणार. कारण लोट आहे ना. जाळं त्या लाईन मध्ये टाकतात. म्हणजे तू इकडे खाली जायचं नाही, खाली वरही जायचं नाही. तुला जी लाईन दिली आहे तिथून स्टार्ट ते एंड इथे असं करायचं. पण ते सिग्नल असे आहेत आमचे प्रत्येकाचे. हा आवाजाने देणार. कसा सिग्नल आहे, असू दे. कसा सिग्नल आहे तो. हा सिग्नल कसा आहे. आवाज येऊन काय म्हणते. पापलेट मिळतात. ही नदी आहे खाडी. ह्याच्यात हे चडाक म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला. जिताडा जिताडा चणाक म्हणजे जिताडा. हा जिताडा. आम्ही चडाक म्हणतो. जिताडा भेटतो. त्याच्यानंतर तुला हे भेटतं बाकी कॅटफिश वगैरे, बुलेट, बॉय फिश, तांबोस असे जास्त फिश भेटतात. तांबोस, बांदोशी, सुत्री ती भेटते. आणि हे
नाही ते आम्ही त्याला सोळे बोलतो, तुम्ही काय बोलता? सोळे सफेद हे रे कोलंबी काय सफेद कोलंबी ना, सफेद नसतं रे, हे रे लाल कोलंबी असते. असं हे तोंड असतं आणि असं ह्याच्यासारखं असतं, सोनेरी कलरचं असतं ते सुनामी. मी मागाशी म्हटलं बघा तुम्हाला, तिकडची वाळू वगैरे निघून गेली पाण्याच्या साह्याने, ती काही प्रमाणात इथे साचली. इथे पूर्वी वाळू होती, पण ते कसं होतं, सतत पाणी असायचं, भरपूर पाणी असायचं. फक्त अमावास्या पौर्णिमेला लो टाईट झालं तर ते वाळू पूर्ण दिसायची. तिकडची वाळू इथे येऊन साचली, त्याच्यात भर पडली, मग उंचवट्याचा भाग बांधला. मग आमची लोक इथं वॉटर स्पोर्ट चालवायला लागले, स्टॉल लावले. जेव्हा जसे जसे कस्टमर वाढायला लागले तशी इकडे पसंती जास्त प्रमाणात झाली आणि ह्याचं नाव ठेवलं गेलं सुनामी आयलंड. 2005 ते 2021 पर्यंत इथं वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं चालायचं. पण नंतर 21ला तौक्ते वादळ आलं. त्या तौक्ते वादळात जो उंचवट्याचा भाग आहे तो कमी झाला. कमी झाल्यामुळे काय झालं, इथं जे उभं राहता येत होतं ते उभं राहता येत नाही, कारण पाणी सरकवतं माणसाला. म्हणून आता इथं काय करतात, एकदम लो टाईट असली तर इथं थांबतात, नाहीतर तिकडे ह्याच्यापासूनच दुसरं आयलंड निर्माण झालंय, ज्याला मोरेश्वर आयलंड सुद्धा म्हणतात आणि सुनामी आयलंड सुद्धा म्हणतात. ते पुढे आहे. नाहीतर इथं आम्ही पहिले इथं उतरलात तर एवढं पाणी आहे, इथं उतरलात पण आजूबाजूला उतरलात तर 25 फूट खोल पाणी आहे. असा हा भाग आहे इथं. म्हणजे तो थोड्या वेळाने सुनामी आलात तर हे दिसणार सगळं. सुनामी आल्यानंतर तो आयलंड इथे झाला होता. हा इथे झालेलं 2005 पासून. 2005ला. आता हे बघ, ही झाडी दिसते, त्या डोंगराने एक आकार निर्माण केलेला आहे बघा, दिसतोय का? मगर कशी दिसते बघा, त्याच्या तोंडासारखं बघा आकार निर्माण झालेला आहे. नैसर्गिकरित्या झालेला आहे, असं कोणी हे केलेलं नाही. हा सगळा नेवाळी गाव. इथं जास्त फळफळ, तुम्ही कोकम घ्या, नारळ घ्या, त्याच्यानंतर हापूस आंबा तर भरपूर प्रमाणात या साईडला, फणस वगैरे. आम्ही आलो आता, हा आहे सुनामी आयलंड. हे बघा इथे कायाकिंग चालू आहे. आता इथे उतरणार आहोत आम्ही खाली. पाणी कमी असतं इथे, आयलंड आहे. एकदम लो टाईट असेल ना तर अजून कमी असतं पाणी. आता थोडंसं आहे, म्हणजे कमरेपर्यंत असेल बहुतेक. ते बघा पायापर्यंत आहे, कमरेपर्यंत. आता उतरतो खाली. अरे उघरा उतर ना मग. ए त्या नको जाव, इकडे ये, इकडे ये. वावदन आहे दया ली. हे बघा 2 वारू खा भुसाडाकाला चालले. वरती ठेवले बघ बॅगिंग. थांबते ना आम्ही आता आलो झाला टाकतोय. काहीतरी आखरी दगड घेतल्या तिथे. हे बघा ही दगड घेऊन चाललोय खाली टाकायला. सुनामी आयलंड वर आलोय आम्ही. आयुष्यात कोणी या गोष्टी केल्या नसतील, आम्ही करतोय. हे बघा अरे काय करते. थांबीड चायला तू याद आला पाहिजे होता रे. लेफ्टलाच मार, लेफ्टला. तर मित्रांनो आम्ही आता आलोय सुनामी आयलंड वरती आणि कायाकिंग करतोय. जाळं घेऊन जाणार होतो पण इथे पाणी
खूप जोरात वाहतोय म्हणून जाळं टिकत नाहीये पाण्यात, म्हणून आता ते झालं पाण्याच्या बरोबर वाहतोय. वाहतोय जाळं पाण्याच्या सोबत वाहत जातंय. आम्ही आता एक बोटी घेतल्यात आणि जातोय. झाला कुठे गायब होईल काय समजणार नाही. हा आणि आमचे 2 वारू पण आहेत समोर, ते दाखव ना. ते बघा त्यांची थोडी फाटली आहे, ते बघा दिसतात बघा. प्रायव्हेट प्रायव्हेट काय ते बघा दिसतात का तुम्हाला? फलती मारून मारून जीव गेलेला आहे त्यांचा. आता कोली आहे बोलते. काय आवाज आहे? हा, आता बोट बुडणार आहे. अरे बुसा घ्यायचा ना, बुसा कणाला घेतला नाही? टाका ना आया. आया काय वंड आहे, आया वावत पण नाही पाणी. अरे एके साईडच्या मारा. मार रे. काय तरी. ए देवांग पाटली याची. ते बघा 2 आमचे तिकडे आहेत. आता तिकडे घेतो उडी त्यांच्याजवळ. मिला नाही काय आली की रे? ती डाब्यावर असते ती. हा ती काय बोलतात तिला? लावरी लावरी काय या? पुरी आहे. काय लावरी काय या? मी पोऱ्या चालतान दर्यानं 9 होऱ्या खेटून कोकाल्या. पुरे काय आहे? यो अरे पोरे टपोरी टपोरी बघतय ग पोरी फिरतय बंदराला वाला यो सांगतय वाला यो सांगतय. चालूच्या 2 आता दुसरा गाणं. मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी, मार्टिन कोली हल्ले डोली नसल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरीला डोली देवबागच्या किनारी, मार्टिन कोली हल्ले डोली नसल जाऊ बाजारी. टाकले बघूचा पालवून यो समोर काल मी बघा नको परशील. इकडं बघ ना. अरे आपली ओढी गेली क्या बोट. बोल फिर ट्रिप मारता ट्रिप. पकड लवकर कोणती बघा आमची. नाही अरे राकरायची आहे वाटते.